परफेक्ट इंटरनॅशनल स्कूलमध्ये पालक मेळावा उत्साहात संपन्न झालाय। मोठ्या प्रमाणात पालकांची उपस्थिती या मेळाव्यामध्ये होती। माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या अध्यक्षतेखाली आजचा पालक मेळावा संपन्न झाला। विद्यार्थ्यांनी सुंदर असं नृत्य सादर करून कार्यक्रमाची सुरुवात केली आहे। प्राचार्य नवले मॅडम यांनी विद्यालयाचा अहवाल सादर केला। मी इथंच असते नेहमी, सगळे पालक पाहतात मला नेहमी, पण सुट्टीच्या दिवशी पालक आणून सोडतात तर घेऊन जातात। बरेच वेळेला थोडंसं चिडचिड होती पालकांची, पण साहजिकच आहे, कारण बरेचसे ग्रामीण भागातले पालक असल्यामुळे आपल्या दुग्ध व्यवसाय इतर काही कामांच्या याच्यामध्ये चिडचिड होती। मुलांना आणून सोडायचं, बरं शाळा म्हटलं की वेळ, मग त्याच्यामध्ये पण पालकांनी आमच्या स्कॉलरशिपसाठी नवोदयसाठी जे 1 तास पाहिजे होते त्याच्यामध्ये आम्हाला फुल टू सहकार्य केलेलं आहे आणि मुलांना त्या वेळेत सोडलंय। सुनील दातीर यांनी आपल्या भाषणामध्ये लवकरच परफेक्ट इंटरनॅशनल स्कूलचं नाव लोकनेते मधुकर गाव पिचड इंटरनॅशनल स्कूल असं होईल हे सांगितले। त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील नामांकित शाळांप्रमाणेच या शाळेचा आलेख उंचावेल अशा भावना व्यक्त केल्या। माजी आमदार वैभवभाऊ पिचड यांनी नवले मॅडम यांनी राबविलेल्या योजनांबद्दल आनंद व्यक्त केला। त्याचप्रमाणे सर्व शिक्षक मुलांची चांगल्या पद्धतीने शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं सांगितलंय। एक पहिले मॅडम म्हटलं तसे एक सरप्राईज होतो, ते सरप्राईज आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी सांगू इच्छितो का जी आपली परफेक्ट इंग्लिश मिडियम होती त्या परफेक्ट इंग्लिश मिडियमला खऱ्या अर्थाने आपण सातत्याने गेल्या 2 वर्षापूर्वी, अध्यक्षाने 1 वर्ष सांगितलं, परंतु मी त्याची पुन्हा दुरुस्ती करून देतो। 2 वर्षापूर्वीचा आपला जो काही पालक मेळावा होता, या पालक मेळाव्यामध्ये महेशरावजी आपण या ठिकाणी डिक्लेअर केलं होतं की सर्व पालकांची मागणी होती काही जे काही इंग्लिश मिडियमचं जे आहे ते या ठिकाणी सीबीएसई पॅटर्न, जो आपण फक्त सीबीएसई पॅटर्न प्रमाणे चालायचो, परंतु प्रत्यक्षात सीबीएसई प्रमाणे चालावं म्हणून या ठिकाणी पालकांची मागणी देखील होती। त्या मागणीच्या अनुषंगाने मागच्या वर्षी आपण प्रयत्न केले, काही अडचणी आल्या आणि अडचणी आल्या व विद्यालयाची पाहणी देखील केली आहे। यावेळी गिरिजाजी जाधव अध्यक्ष, सुनील दातीर सेक्रेटरी, सुधाकरराव देशमुख उपाध्यक्ष, मधुकर सोनवणे, कल्पनाताई सुरपुरिया, यशवंतराव आभाळे, संपतराव मालुंजकर, गंगाराम नाईकवाडी, प्राचार्य शेळके आदी व्यासपीठावर उपस्थित होते। स्वराज्य माझासाठी संपादक आबासाहेब मंडलिक, अकोले।